मलकापूरच्या विकासाचे व्हिजन पूर्णत्वाकडे आमदार डॉक्टर विनय कोरे यांची ग्वाही. जनसुराज्य शक्ती पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ दिलं. त्याच बळावर मलकापूरसारख्या ठिकाणी विकासाचे व्हिजन साकारता आले. अजून काही कामे शिल्लक असतील तर कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी सूचना द्याव्यात, असे स्पष्ट मत आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केले. मलकापूर येथे शिवराज्य भवन, महादेव टेकडीवरील सामाजिक सभागृह आणि नवीन दवाखान्याच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. मलकापूर नगरपालिका हे राज्यात एक आदर्श मॉडेल ठरणार आहे. शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी आणि नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरूच राहतील, असेही ते म्हणाले. सामाजिक कार्यातून युवकांचे नेतृत्व घडते हे अधोरेखित करत त्यांनी कार्यकर्ते रमेश नाईक यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आगामी नगरसेवक निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्ते किरण खेवदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. खासदार धैर्यशील माने यांनी शिवराज्य भवन विषयी बोलताना सांगितले, हे भवन नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल. येथून MPSC आणि UPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक शिवराज्य भवनाकडे शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. शिवराज्य भवन हे केवळ वास्तू नसून विचारांचे व्यासपीठ आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून हे शक्य झालं आहे. मलकापूर नगरीचे विकासाचे स्वप्न आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सक्षमपणे पूर्णत्वास नेले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार म्हणून मी विकासाच्या बाबतीत कोठेही कमी पडणार नाही. जनतेचे प्रश्न संसदेत ठामपणे मांडण्याचं काम करतो, असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, नगराध्यक्ष अमोल केसरकर, प्रवीण प्रभावळकर, शामराव कारंडे, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, रमेश चांदणे, रमेश नाईक, किरण घेवदे, रंगराव खोपडे, आनंदा भोसले, किशोर सनगर, मुख्याधिकारी चेतन माळी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर HR निरंकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण रमेश नाईक यांनी केले, तर आभार प्रदर्शन किरण खेवदे यांनी मानले. KK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.